सारंग ऐक ना, तू उशीर आलायस, आम्ही नाही. ही सगळी तयारी आहे ना आम्ही केली आहे. तुझं काय? कोण आहे मी? तसं नाही रे. स्वतःने दुर्गुण होळीत दहन केलेस, त्याचा काही गहन परिणाम झालेला दिसत नाहीये तुझ्यावर. रे लहान भाऊ आहेस ना, लहान भावासारखं मला. सॉरी. ठीक आहे. काय गहन आणि दहन. आई हॅलो, हा सावली, बोला जगन्नाथजी. आपला प्लॅन लक्षात आहे ना? हो लक्षात आहे. मी तुमच्याच फोनची वाट बघत होते. तुम्ही पोहोचलात का? अगं आम्ही केव्हा चालूय, खाली स्विमिंग पूल जवळ होतो. बरं, मी देवाला नैवेद्य दाखवून लगेच येते. येस, ठीक आहे. झाली सगळी तयारी? हां, एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की आज आपण कोरडी होळी खेळायची आहे. पाणी अजिबात वापरायचं नाहीये आज, कारण आपल्याला अमृताची काळजी घ्यायची आहे. ओके मॉम, आम्ही सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ. नाही म्हणजे पाणी कुठेतरी सांडलं खेळताना आणि तिचा पाय घसरला त्यावरून तर नको रे बाबा. प्रत्येकाने अमृताची काळजी घ्या. आणि हो, खेळून झालं की लवकर आत या घरात, कारण आज सण आहे ना. सणासुदीचं जेवण सुद्धा अगदी वेळेतच व्हायला पाहिजे, कळलं? चला जायचं का? झाली आहे ना तयारी? हो, सगळी तयारी झाली. काय ग? हो झाली आहे. चला या. सगळं ठरल्याप्रमाणे झालंय ना? हो बाई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालंय सगळं. जा, चुकवू नको हं काही. आज मी जे काही पाऊल उचलणार आहे ते कदाचित या घराच्या नियमात बसणार नसेल. जे मी करते ते चुकीचं वाटू शकतं, पण कधी कधी मोठं सत्य बाहेर काढण्यासाठी वाकडी वाट घ्यावीच लागते. मी हे जे काही करते ते केवळ माझ्या या कुटुंबासाठी आणि या घराच्या भविष्यासाठी करते. माझा हेतू साफ आहे, तुला माहिती आहे ना. मला यश दे आणि माझ्याकडून कोणतंही पाप होऊ देऊ नकोस.